नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 9:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी निवळी संगमेश्वरमध्ये. आणि आज मंडळी सकाळची वेळ आहे, होळीचा सण सुरू आहे. आणि आज जरा मी चाललो आहे संगमेश्वरला, सोबत संकेतसुद्धा आहे. तर संगमेश्वरला जाण्याचं कारण म्हणजे आता कसं आहे, इकडे तिकडे फिरणं होतं आहे, तर थोडंसं गाडीचं काहीतरी काम निघालं आहे. तर ते आपल्याला जायचं आहे, काहीतरी आवाज येतो आहे इंजिनमधून. तर बाईकचं काम करण्यासाठी आपण जातो आहे धामणीमध्ये, पेट्रोल पंपच्या इथे बाजूला. तिथे थोडं काम करू, संगमेश्वरला फिरू आणि मग घरी येऊ. धामणीकडे जाता आता संगमेश्वरला चाललेलं आहे. म्हटलं जरा शॉपिंग पण करू आणि काम पण करून घेऊ. तर इकडे देवरुख रोडला आलो आहे. इकडे पाठीमागं डेपोच्या पाठीमागं आलो. तर थोडंफार जे काही काम आहे ते करून घेऊया गाडीचं. ते संकेत आहे, छोटी मोठी कामं गावच्या साईडला कसं करून घेतलेली बरी. कधी तिथला तो नटच गेला होता, तो कधी पडला तो पण काय माहिती नाही. तो काम करून घ्यायचा, आरसा चेंज करायचं आहे आणि बाकी काही छोटं मोठं ऑइलिंग बिलिंग करून घेऊ. गाडी दिलेली आहे थोडंसं सर्व्हिसिंगलाच. तर आता उमेशकडे जाऊया. हा देवरुख रोड. इकडे आमचे दोरकडे साहेब ढोलकी वाजवत आहेत. इकडे उमेश भाऊ. नमस्कार. काय चाललं आहे? आलो, काल आलो. होय होय. चहा वगैरे द्या जरा. अजून संगमेश्वरला थंडी लागते. थंडी भरपूर आहे गावाकडे. बऱ्यापैकी आहे रे, मुंबईला नाही एवढी. चला चहा पिऊ, मग मार्केट फिरूया. चला चहा पिऊन झाले, जरा खाली मार्केटला जाऊया. आणि इकडे हा एक मोठा प्रॉब्लेम आता होळी किंवा गणपतीमध्ये असतोच. इकडे ॲक्च्युली हा देवरुख रोड, इकडून आपण आलो तो मुंबईकडून येणार रोड, आणि इकडे रत्नागिरीला जाणार रोड. इकडे कसं पूर्ण ते बघा लांब लचक ट्रॅफिक आहे. ब्रिज छोटा पडतो त्यामुळं मग ट्रॅफिक असतं. आपल्याला जायचं आहे आता खाली कोंबडी गल्लीमध्ये. चला कोंबडी गलीमध्ये खाली जाऊ. फिरत जरा टोपी वगैरे आज बघायचे खास. सांगते काय मुंबईतूनच आणलं वाटतं स्पेशल. मी ॲक्च्युली माझ्या आवडीची काय भेटली नाही, पण मोरू दे. आता काय ऊन भरपूर आहे, आता काय नाही वाटत. दुपारी 12 नंतर खूप ऊन लागतं. इकडे चणे शेंगदाणे, टोपी कुठे दिसेल तिथं घुसूया आतमध्ये. अजून तशी गर्दी नाही एवढी, दुपारनंतर बहुतेक गर्दी होईल. आता कसे माड वगैरे किंवा होळ्या वगैरे सुरू झाल्या, त्यामुळं मग गर्दी कमी आहे मार्केटला. इकडे कोंबडी गलीमध्ये आतमध्ये ताजे मासे पण मिळतात. आणि बुधवार सोडून जर मच्छी पाहिजे असेल तर ताजी मच्छी पण मिळते. त्या मळवाले 300 नको राहू द्या, घरी नाही जायचं. बोल बघून येतो, हे येत आहेत ना. हे नदीतले मासे. नमस्कार. काय मळे मासे घेत आहे? कसे येत आहेत? 300ला मागतोय पूर्ण. देऊन टाका, चाकर म्हणे आलेत काय. हा देऊन टाका. आता काय परत येणार जातील तो उद्या परवा. ते 500 नका देऊन 400 द्या सगळे. चला 350ला सोडून टाका. तुमचं आमचं नाही मग. अगदीच नाही तर तेवढे तरी देतात. हो खाऊ द्या हो मळे मासे, चाकर म्हणे येतात काहीतरी. मासा हा बरोबर आहे. तो नका देऊ पिवळा. खरबी तो खरबा आहे तो चांगला. चला हो द्या शॉपिंग. इकडे ताजे मासे ना. 100ला किती? 4 नाही नका लावू नका, घेत नाही. नाही मासे नको, आज बघायला आलोय फक्त. का हो काय मासे जातात का नाही? आले का नाही चाकरमाने? आले आज सकाळी. गर्दी वाटत नाही अजून.
मच्छी महाग झाली का स्वस्त आहे? हे काय 100चे 200चे 100-200. परवा दिली ना. आज काय मच्छी नाही न्यायची आहे. येतो बुधवारी येतो. बुधवार सोडून कधी पण ना? कधी नसता कधी? गुरुवार आणि शनिवार आणखीन मंगळवार. हां, गुरुवार शनिवार मंगळवार नसतात. बाकी कधी मच्छी घ्यायची असेल तर इथे मच्छी मिळून जाईल. बाकी बुधवारचं तर काय बुधवार बाजारात असतात. चला चला, आज काय मच्छी नाही घ्यायची आपल्याला, जरा फिरून येऊया. इकडे मटण वगैरे पाहिजे असं इकडे मटण आहे. गर्दी हळूहळू वाढायला लागले. ॲक्च्युली बरेच जण कसं आजकाल होळीला येत नाहीत, पालखी घ्यायला येतात. पण आहे मार्केट खाली भरलेलं दिसतंय. वरती खाली खाली वाटत होता. आज ॲक्च्युली खास गाडीचंच काम करायला आलो आहे, तर जास्त काही शॉपिंग नसणार आहे. गणेश परसान आणि हा इकडे बुधवार बाजाराचा रोड. आज काय बुधवार बाजार नाही आहे. नमस्कार. कसं आहे? मस्त एकदम. पुढचं गाव? कडवाई. होम कधी आहे तुमचे? परवाच आहेत. पौर्णिमेचे पत्रच आहे. परवा या मग. बघू, परवा आमचा पण होम आहे. चालेल, बघू तरी पण. हां हो, चल. बुधवारी आमच्याकडे पण होम आहेत वरती. बुधवारची इकडे म्हणजे चालायला जागा नसते. आता काय ह्या बुधवारी मजा येणार आहे संकेत. होम पण आहेत आपले. होमाच्या अगोदर सकाळी यायला पाहिजे बाजारात. हां, पूर्ण पॅक असेल. शिमग्यातला बुधवार बाजार म्हणजे वेगळीच मजा. टोप्या कुठं दिसतच नाहीत. दुकानात फिरायला गेला आतमध्ये की काय? एक जण म्हणाला इकडे जनता बँक आहे, जनता बँककडे जाऊन बघायचं. इकडं आई निनावी द्यायची स्थान आहे संगमेश्वरमधली. कुठं आज काय बाजार आहे? बाजार नाही मग शिमग्याची खरेदी. होय चालेल. पांडू येणार आहे की? पांडू येणार आहे? नाही काय माहिती कधी येतो इथं. हां, मला पालखीला येईन वाटतं. शिमग्याचा अजून काही कन्फर्म नाही बोलला. मग शिमगा कधी आहे तुमचा? तुमच्यासोबत सेम आहे. रात्री आहे का दिवसाचा आहे? रात्रीचा ना. आमचा पण 8 वाजता ठेवली नाही. होय काय? 9 वाजता म्हणतायत. होय काय भेटायचं नाही. चल चल ये मग शिमग्याला. बरं. आई बिया कशा आहे तो? 200. होय काय? आणि घर काढलेले हे 300 रुपये. इकडे सगळे गाववाले असतात भाज्या वगैरे घेऊन. गावाला रेट कमी झाले त्या मानाने. आता 200 रुपयाला काजूच्या बिया मिळतात किलोला. मध्ये तो 250 वर गेलेला, पण हे कसं तरी पण होलसेल भावातच येतं गावाला असल्यामुळं. नाहीतर मग मार्केटला तुम्ही मुंबई ठिकाणी गेलात तर 350च्या आसपास किलोने बिया मिळतात. तर हे गावचा फायदा आहे. फायनली टोपी पण एक घेतली आहे तात्पुरत्या स्वरूपात. घ्यायची ते काय मनासारखी नाही मिळाली, पण आज बोललो आता ऊन भरपूर आहे. दुपारी ऊन लय लागणार आहे. हां, दुपारचं भरपूर लागतं. एक छोटीशी घेतली. कशी आहे सांगा. चला, मार्केटमधून आलेलं आहे वरती बस स्टँडमध्ये. इकडे अंधेरी संगमेश्वर, अंधेरीवरून गाडी आली. आपल्या बाजूचं गाव. आणि हा इकडे नवीन बांधलेला संगमेश्वर बस स्थानक. बुधवारी नक्कीच एक विजिट देईन. बुधवारी इकडची जी गर्दी बघाल ना, ती एकदम भरमसाठ असते. चला बघूया गाडी झाली का ती. जर गाडी झालीच असेल तर मग जरा आम्हाला जायचं आहे बेकरेवाडीमध्ये. बेकरेवाडीमध्ये मामाचे आहे ना? मामाचे आहे आणि बाबा त्यांना जरा भेटायचं आहे आणि मग तिथून घरी जाऊ. वर आलो आहे. गाडी जरा धुवून पण घेऊया, म्हणजे कसं जरा होळीमध्ये आता फिरवायला बरी पडेल चकाचक. इथेच आहे काही संगमेश्वरला आलात तर देवरुख रोडलाच इथे वॉशिंग सेंटर आहेत. गाडी धुवायचे चार्जेस कसे आहेत? तो डीजे. हां हां हां
80 रुपये. आणि ती नुसतं पाणी मारलं हां, 30 रुपये. ओके, हे रेट आहेत बघा. कधी येत आहे तर त्याच्या पद्धतीने आपण हा जरा डिझेल वॉशेस मारला आहे मस्त मजबूत, चकाचक करून टाकूया गाडीला. देवरुख संगमेश्वर, ती पण गेली ती संगमेश्वर देवरुख. एक अर्ध्या तासाने गाड्या असतात देवरुखला जायला. संगमेश्वर ते देवरुख प्रवास एकदम नॉर्मल आहे, गाड्या असतात अवेलेबल. आणि आता इकडे पार्किंग मिळणार नाही, या बाजूला सगळे इकडे पार्किंग असेल आता होळीमध्ये पुढच्या 3-4 दिवसामध्ये जाम होऊन जाते पार्किंग. चला, गाडीचं काम झालं आहे एकदम चकाचक. निघूया ना आता बेकरेवाडी. चला, संगमेश्वरला ट्रॅफिक चालू झालं हे बघा. मगाशी आलो ना तेव्हा आमचं नशीब खूप चांगलं होतं, तेव्हा मी म्हणत होतो चाकरमाने आहेत कुठं, तर हे बघा चाकरमाने. हां, आता ही फुल गर्दी कुठपर्यंत आहे ते पण नाही माहिती, पण आहे. तर ॲक्च्युली गाडीची लाईन बघा, हा पेट्रोल पंपापर्यंत आपण ऑलरेडी पोचलेलो आहे. मला वाटतं शास्त्री पूल लवकरात लवकर येईल एवढं ट्रॅफिक आहे इकडे. हा शास्त्री पूल, तर इकडे मुंबईला आपल्याला जायचं नाही, या बाजूला इकडे चाललो आहे आपण कळंबस्थमध्ये जायचं आपल्याला भेकरेवाडीमध्ये. चला, मध्ये आलो आहे. इकडे डाव्या बाजूला बघताय ना छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे, आणि इथूनच आतमध्ये गेलो आपण तर सरदेसाईंचा वाडा पण आहे. तर आपण आता वाड्याकडे नाही जात आहे, पण कर्णेश्वर मंदिर दाखवून मग तुम्हाला संगमेश्वर मंदिर दाखवतो आणि मग पुढे जाऊ. एक धावती भेट बघताय ना, हे कर्णेश्वर मंदिर बऱ्याच वेळा दाखवलं आहे. इथूनच पाया पडूया, पुढे जाऊया. इकडे डाव्या बाजूला बघता हे संगमेश्वर मंदिर. असं सांगण्यात येतं की जेव्हा छत्रपती संभाजी महाराज इकडे सरदेसाईंच्या वाड्यामध्ये यायचे तेव्हा पहिलं संगमेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे, मग वरती जे कर्णेश्वर मंदिर पाहिलं तिकडे दर्शन घ्यायचे आणि मग सरदेसाईंच्या वाड्यावर जायचे. या सगळ्या जुन्या आठवणी. फणसवण्यामध्ये आलो आहे, तर इकडे जरा शॉपिंग. मामाच्या आई इकडे बाबाकडे जायचं म्हणजे खाऊ वगैरे थोडा घेऊन घ्यायला हवं. हे दळींचं दुकान. तर हे फणसवणे म्हणजे आमच्यासाठी एक छोटंसं मार्केट संगमेश्वरच्या अगोदरचं. तर समोरचा जो रोड गेला तो तिकडे उमरे कळंबस्ते गावाकडे गेला, मलदेवाडीकडे, आणि इकडे आपली निवळी. तर आता आपल्याला तिकडे जायचं आहे कळंबस्ते भेकरेवाडीमध्ये. तर हा हाकरवणेवाडीचा रोड, कळंबस्ते साटलेवाडी वगैरे जो रोड गेला तिकडून आतमध्ये आलो ना तर इकडून सरळ आपण उमरे बसवणकरवाडीमध्ये जाऊ शकतो. तिथे समोर वेताळ मंदिर पण आहे, आणि इकडे आता खाली जायचं आहे कुठलं तरी शॉर्टकट वाटेने चाललं आहे. घराचं बांधकाम चालू आहे ना, मामाचं घर बांधतायत. हे काय मामाचं घर? ओके, गावाला सगळे आता चिऱ्याचीच घर आहेत. बरे ना? जेवण चाललंय मग होळीला चल आता निवळीत. हा, आबांना पण घेऊन जाता माझा. पाण्याच्या टाक्या एकदम फिक्स असतात सगळीकडे गावाला. प्लास्टिक टाकलं. होय होय. आणि इकडे संख्याच्या मामाचं घर. गावचे घर आहेत ना, हा हॉल एक असतोच, म्हणजे ही पडवी बोलतात गावाला खास. हा देवाचं रूम वाटतं है ना. आणि इकडे एक खिडकी आहे, आणि हे दोन्ही बाजू 2 रूम आहेत वाटतं. अच्छा, इकडे एंट्री मारली, इकडे 2 मामास आहेत. कसं? ओके, हा बेडरूम कॉमन, आणि इकडे किचन एरिया, किचन संडास बाथरूम. आणि हे मागील बाजू परसावन खोप. आणि इकडे काय केळी, अरे केळी लागले आहेत, कौलं वगैरे आहेत. पाठची बाजू घराची खूप इम्पॉर्टंट आहे, असलीच पाहिजे. चल फिरत फिरत जातो आता जरा. आलं आला तर येईल आवाज द्यायला.
चल आहे हा नको आता जेवण नको. या बाजूला इकडे कळंबस ते अकरवणेवाडीचं वेताळ मंदिर. तर वेताळ मंदिरापासून जो सरळ सरळ रोड गेला तो जातो बसवनकरवाडीमध्ये. अकरवणेवाडीतून बसवनकरवाडीमध्ये जाणारा जो रस्ता आहे ना कच्चा आहे आणि कोण नाही आजूबाजूला. सगळे इकडे बघताय का पूर्ण असा पाखरांचा आवाज येतो आहे, बाकी कोण माणूस वगैरे कोण नाही. तर आम्ही म्हटलेलं आता आलो आहे इकडे, तर परत रिटर्न कळंबस्त्यात फणसवणे जाण्यापेक्षा आम्ही इथून बोललो आता उमऱ्यात जातो. उमऱ्यात जरा इकडे कालीश्री देवीचं दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊ सरळ. बसवनकरवाडीमध्ये एक 5 मिनटात आपण आलो. तर आता बसवनकरवाडीमध्ये आपण जात नाही, इथे पण बरेचसे आहेत. इथे मामा आहे, म्हणजे सुरतचा मामा इथे वरतीच राहतो वरच्या बाजूस, आणि बाकी सर्व मंडळी पण आहे इकडे बरेचसे. पण आता सरळ जाऊया आई कालीश्री देवी मंदिरामध्ये. चला जाता जाता आई कालीश्री देवीचं दर्शन घेऊ, मग कसं आपलं गावी जायला बरं. बरेच दिवसानंतर आहे ना इकडे उमरेगावच्या ग्रामदैवत मंदिरामध्ये आलो आहे. श्री मल्लिकार्जुन ग्रामदेवता उमरे. तर इकडे बरेचसे देवदेवता आहेत. या बाजूला समोर वरदान देवी आहे, जुगाई देवी आहे, कालीश्री देवी आहे. त्यानंतर इकडे या बाजूला इकडे सर्व ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग पण इथे आहेत. चला जाता जाता दर्शन पण झालं नाही. मल्लिकार्जुन कालीश्री देवीचं दर्शन झालं आहे. आता निघूया घरी, ऊन वाढत चाललं ना. गाडीचं काम करायला आलेलो, तर मग मामाच्या इथे पण तिकडे जाणं येणं झालं, जरा भेटगाठ झाली. आता जाऊया घरी. सीट आमची झाली ओली, तर मग हे जुगाड केलेलं आहे. थोडासा लक्षात नाही राहिलं सीट भिजेल करून. चला मंडळी, संगमेश्वरपासून मस्त फेरफटका झाला. थोडंसं गावात पण फेरफटका झाला, म्हणजे इकडे कळंबसच्या गावात पण फिरलो. जरा अकरवणेवाडी आहे, तिकडून बसवनकरवाडी बघितलेली, मंदिर पण बघितलेलं. आता जाऊया घरी, ऊन वाढत चाललं आहे ना. निघूया. खूप हे टोपी घेतली त्यासाठीच, याने काय मुंबईतून आणलेली. गावाला येते तर खास टोपी घेऊन या, कारण खूप ऊन आहे. दुपारचं भरपूर लागतं, म्हणजे साधारण 11 ते 4, 4:30पर्यंत जे ऊन आहे ना ते भरपूर आहे. तर चला आता काय निवळीत चाललेलं आहे परत. तर मध्ये काहीतरी खाऊ, जरा नाश्ता वगैरे करू आणि मग घरी जाऊ. तर चला, हा ओव्हरऑल एक संगमेश्वर मार्केट आणि फेरफटक्याचा व्हिडिओ होता. तो इथे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.